दुसरा टर्निंग पॉइंट हा 2023 मध्ये आला, जिथे पंचायत निवडणुका झाल्या. त्या पंचायत निवडणुकामध्ये भाजपच्या हे लक्षात आलं की उत्तर बंगाल आणि जंगलमहाल परिसरामध्ये, त्या भागामध्ये भाजपला बऱ्यापैकी यश 2021च्या निवडणुकीत मिळालं. तिथं आपलं संघटन बऱ्यापैकी बळकट आहे. पण दक्षिण बंगालमध्ये आपल्याला संघटन मजबूत करायचं आहे, की जो स्ट्रॉंग होल्ड आहे तृणमूल काँग्रेसचा तिथे. का तर मग तिथे या पंचायत निवडणुकांच्या काळामध्ये जो काही हिंसाचार झाला, तिथं पहिल्यांदा असं दिसलं की तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता जेवढा हिंसाचार करत नाही, तेवढा हिंसाचार रोखण्यामध्ये भाजपचा सुद्धा कार्यकर्ता तयार झालाय. तोही मनगटशाही वापरतोय, जसा तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता मनगटशाहीवरती आहे. आणि मग भाजपनं तोडीस तोड कार्यकर्त्यांचं जाळं हे पंचायत राज निवडणुकांमधून किंवा पंचायत निवडणुकांमधून 2023ला उभं केलं. त्याचा त्यांना पुढे इतका फायदा झाला की ते संघटन बळकट केल्यामुळं हिंसाचार असू दे किंवा बूथ कॅप्चरिंग असू दे, ज्यामध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवरती असायचं, भाजप त्याला रोखतंय असं म्हणत त्यांनी तिथला जो मतदार आहे त्याला हा धीर दिला की तुम्हाला हवं तिथे तुम्ही मतदान करू शकता. तृणमूल काँग्रेसचा हिंसाचार आणि बूथ कॅप्चरिंग रोखायला आम्ही पुढे आलेलो आहोत. आमच्यातही मनगट आहे, आम्हालाही आमच्या मनगटातही जोर आहे. हा दक्षिण बंगाल मधला जो इफेक्ट आहे, हा निर्णायक बदल करणारा इफेक्ट या निवडणुकीमध्ये ठरलाय. आणि मग हाच विचार करून 2 टप्प्यांमध्ये ही निवडणूक झाली आहे. मतदान जे झालेलं आहे यावेळेस बंगालमध्ये ते 23 एप्रिलला झालंय पहिल्या टप्प्याचं, आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे 29 एप्रिलला झालेलं आहे. हा जो पंचायत निवडणुकांचा काळ होता 2023चा, तिथं भाजपच्या हे लक्षात आलं की उत्तर बंगाल आणि जंगलमहाल याबरोबरच दक्षिण बंगालमध्ये पंचायत राज निवडणुकांच्या नंतर आपल्याला संघटन बळकट करण्यासाठी मेहनत घ्यायची आहे. मग त्यांनी त्याला जोड कशाची दिली? त्याला जोड दिली मंडल शक्ती केंद्रांची. मंडल शक्ती केंद्र ही काय थीम आहे की समजा 5 बूथ आहेत, म्हणजे 5 मतदान केंद्र आहेत. तिथं 50 प्रमुख आहे की ज्या 50 प्रमुखांवरती जबाबदारी आहे की प्रत्येक मतदारापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. त्या 5 बूथ मिळून त्यांनी एक शक्ती मंडल केंद्र किंवा शक्ती केंद्र उभं केलं. म्हणजे काय, एखाद्या बूथवरती काही गडबड झाली तर हे शक्ती मंडलचे जे कार्यकर्ते आहेत ते त्या बूथवरती 5ही बूथवरचे शक्ती मंडल एका बूथवरती जाणार. तिथे फोर्स कमी पडतोय तिथे जाणार, तिथे मतदार आणायचे आहेत तसे आणणार. या मंडल शक्ती केंद्र याचं जाळं इतकं विणलं गेलं पश्चिम बंगालमध्ये सर्व दूर की त्याचा एकत्रित परिणाम होतोय की 205 जागा ह्या इथं मिळत आहेत. आणि मतदानाची जी आकडेवारी 92% जी केलेली आहे ना, ते खऱ्या अर्थानं आता असं कळतंय की हे शक्ती मंडल केंद्र जे आहे त्याचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं ते यश आहे की त्यांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यात मदत केलेली आहे, पोहोचवण्यात मदत केली आहे, आकर्षित करण्यात मदत केलेली आहे. त्यांच्यात तो विश्वास दिला आहे की आपल्याला मतदान करायचं आहे. तो जो मतदार आहे त्याच्यापर्यंत बूथ मॅनेजमेंट भाजपनं या शक्ती केंद्राच्या माध्यमातून, मंडल केंद्राच्या माध्यमातून नेलेला आहे. तर हा पंचायत निवडणुका ज्या 2023च्या झाला त्याचा हा कुल्मिनेटिंग इफेक्ट आहे.